या आकाश सरांमुळे माझी आता तिसरी ट्रिप आहे. आता यावेळेस तर मी खरं तर कंटाळा केलेला होता. मी या ट्रिप मध्ये नव्हतोच आणि आमचे तिकीट पण बुकिंग नव्हते झालेले. पण देवाची करणी म्हणतात ना, आणि तिकीट बुकिंग पण झाले, आम्हाला तिकीट मिळाले पण. आणि आमचं आता दर्शनही झाले. 24 तास लागले जरी असतील पण दर्शन व्यवस्थित झाले, त्याच्यामुळे आनंद झालाय. आकाश सरांची आता 14वी ट्रिप आहे. आकाश सरांनी आयुष्यात भरपूर सक्सेस मिळवलाय, पण त्याला इथे येण्याचा आनंद दरवर्षी असतो. धार्मिक माणूस आहे आणि आता 14वी ट्रिप म्हणजे नशीब लागतं इथपर्यंत येण्याला. तर त्यांचे काय अनुभव आपण ऐकू. काय म्हणा आकाश सर, तुम्ही काय सांगा. तिरुपती बालाजी, सर्वप्रथम बालाजीला जो मी 14 वर्षापासून येतोय, मला सर्व काही जे कधी आयुष्यात मला जे काही अचीव करायचं होतं ते मला भेटलेलं आहे. आणि इथे आल्यानंतर सगळ्यात पहिले समाधान वाटतं. आम्ही कधी इथे मागण्यासाठी येत नाही, ते ऑटोमॅटिक भेटत असतं. इथलं असं पहिल्यापासून हे ते आतापर्यंत अनुभवलेलं आहे आणि ते खरंच तुम्ही पण आणि अनुभवा. लोक म्हणतात देव नसतो किंवा असं काही नाही, त्यावर तुमचं काय म्हणणं आहे. नाही, देव असतात, देव आहे म्हणून आस्था आपण ठेवली पाहिजे. देव असता नसता याच्यात काही भाग नाही, आस्था आपण ठेवली पाहिजे. आपल्या आस्थेप्रमाणे आपल्याला सर्व काही गोष्टी व्यवस्थित. आणि बालाजीमुळे खरंच लोकांचं आयुष्य बदलतं. या आकाश सरांचं मी बघितलं, यांनी गरिबीतून आज वर आले लोक आहे आणि आज आनंदी आनंद जगताय. आणि त्यांच्यामुळे आज 15 पोरं आज आले आणि 2014 पासून आम्ही येतोय. म्हणजे आज माझी तिसरी ट्रिप असली तर यांच्यामुळेच झालेली आहे. त्यामुळे आकाश सरांचे धन्यवाद. आतापर्यंत मी कमीत कमी 250 लोकांना बालाजी ट्रेचा दर्शनाचा म्हणजे त्यांनी इतकं पुण्य कमवलेलं आहे. ठीक आहे, धन्यवाद.